नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये। आज आता आपण आलो अलिबागमध्ये। तर म्हणजे कालच पोचलो होतो रात्री, पण काल रात्री काय दाखवणार। आता बघा मी आहोत अलिबाग बीचवर, पूर्ण सामसूम आहे सध्याच्याला। सकाळच्या पारी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो। हे बघा, पण अजून हे बघा ह्या साईडला आहे ना, इथे किल्ला आहे। पुढे समोर दिसतोय ना, तिथे एक किल्ला आहे आणि इथे एक समोर एक किल्ला आहे। तर आपण तिकडे जाऊ थोड्या वेळाने। सध्या आलो आहोत सकाळ जरा बाहेर बघायला काय आहे काय नाही। आणि इथं पुढं बैलगाड्या शर्यत पण चालू आहे, तर आता आम्ही तिकडून चाललो आहोत त्या साईडला। खेकडा गेला आतमध्ये। ते कुत्र्यांची दंगल लागले मस्तपैकी। पाणी कमी आहे, लयच बीच मोकळं आहे यावेळेला, लय पाणी कमी आहे। हे आमचे 2 साथीदार अजून खूप आहेत, पण ते सगळे रूमवर आहेत। खरं म्हणजे ऑफिसमधून आलं बघून हसत आहेत। चला आपण डायरेक्ट तिथं पुढं बैलगाड्या शर्यतीचे ते गेल्यावर स्टार्ट करूया। आपले कोळी बांधव तर आपण पद्धतीने मासेमारी करून जाळे बाहेर खिचत आहे। आणि आता आपल्याला ह्या जाळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे भेटतील, ते आपल्याला बघायला भेटेल आता जरा। तेव्हा आहेत मासे आहेत खूप जाळ्यामध्ये। ते बघा बघा गेला एक ये पकडला। आम्ही आलोय नगरवरून। ही आपली रापण पद्धतीची मासेमारी, रापण पद्धतीची मासेमारी, बरोबर ना? खेकडा पण आहे, खेकडा पण वापरलाय, चालूच आहे। आपण तिथे जाऊन त्यांना इकडे गाड्या आणायला सांगा। आपण हे काम चांगल्या प्रकारे करू। आणि त्यांचे नाव आहेत। आता आम्ही काय करणार आहोत, त्या गाड्याची सुरू जाईल आणि ज्यांनी सर्वशीट दिलेली नाही अशा गाड्या ठेवल्या जाणार नाही, ठेवल्या जाणार नाही त्या बागमध्ये। तर आपण जी व्यवस्थित आणायची आहे इथे, सदस्य अनिल जाधव आपल्याला मग ते आमंत्रित करतो। खेकडे जाऊन भेटले। मासा घ्या, बेकार आहे। नाही
टाक त्याला. हा? अरे काय असं काय जाणार आहे का तो पाण्यात? फुकतो तो. हा फुकतो. तो नाही फुगला तू आता. कुठे रितेश? कोणता वाजता? 3 वाजता. हा सोड. नाही गेला वाटतं. अहो इकडे आला. कुठं आला? यार हाय हाय जिवंत आहे. अजून लांब फेकदा. पाणी असं खाली जाताना थोडं वरती येताना दाखवलं तो. अरे अरे आपण आता रापण पद्धतीने मासेमारी बघत होतो. त्या रापण पद्धतीमध्ये बघा, जेवढा आपण प्रकृतीने माणसाने बोलतात ना, या प्रकृतीमध्ये राहणाऱ्या माणसाने जेवढा कचरा केला आहे, समुद्रात टाकला आहे, आता सध्या वापस समुद्र आपल्याला देत आहे. आणि हा सगळा त्रास या कोळी बांधवांना होतो. बघा हा सगळा कचरा आपणच कचरा करतो आणि आपल्याला आता ते वापस हे समुद्र देत आहे. किती कचरा आला बघा तेव्हा, बॉटल वगैरे. मासामध्ये तर कचरा जास्त आहे. किती कचरा बघा. तर छोटा संदेश, तर तुम्ही असे ठिकाणी जर फिरायला आला असाल तर कृपया करून घाण करू नका आणि समुद्रात अजिबात घाण टाकू नका आणि समुद्र किनाऱ्यावर पण घाण करू नका, माझी नम्र विनंती. चला आज अजून काही इंटरेस्टिंग काही दिसले ते तुम्हाला दाखवतो. आता आपण आलो आहोत रेवदंडा किल्ल्यावर. पोर्तुगीजच्या काही त्यांनी कॅप्टन सरोज करून नाव आहे, त्यांनी हा किल्ला बांधला होता. पण हा किल्ला महाराजांच्या हद्दीत असल्यामुळे कान्होजी डांगरे म्हणून आपले जे मराठा मावळे होते त्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. बघा असा हा किल्ला आहे. आणि हा किल्ला ताब्यात घेण्याचं कारण म्हणजे समोर जो किल्ला आहे तो पण पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पोर्तुगीजच्या ताब्यात असल्यामुळे त्याच्यावर आलो मध्ये जरा मी बोलवलं फोटोसाठी. तर मी कुठं होतो की हा आपण रेवदंडा किल्ल्यावर आलो आहोत. पोर्तुगीजच्या काही कॅप्टन सरोज म्हणून त्यांनी हा बांधला होता. पण हा महाराजांच्या हद्दीत असल्यामुळे किंवा महाराष्ट्राच्या हद्दीत असल्यामुळे हा आपल्या महाराजांनी आपल्यात काबीज केला. आणि काबीज करण्यासाठी आपले मराठा मावळे कान्होजी डांगरे यांनी मदत केली. हे बघा असा पूर्ण किल्ला आहे. आता सध्या बघा किल्ल्याची हालत बघा कशी आहे, मागं तुटलं आहे सगळं. नवीनीकरण झालं पाहिजे, ही आपली महाराष्ट्राची शान आहे, इतिहास आहे आपला. यावर सरकारने काहीतरी केलं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही. आता आमची गँग सगळी चालू आहे बीचवर.